नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 31.1 सोडविणार आहोत. सोडूया. पहिला प्रश्न, एका संख्येच्या 5/6 भागाबरोबर 125 आहेत, तर त्या संख्येच्या 1/3 भागाबरोबर किती? पहा, एका संख्येच्या म्हणजे ती संख्या माहीत नाही आपल्याला, त्यासाठी आपण x समजू. समजा ती संख्या x आहे. समजा ती संख्या x आहे. मग त्या संख्येच्या 5/6 भागाबरोबर म्हणजे हे पहा, त्या संख्येच्या म्हणजे x गुणिले एवढा भाग, ह्या भागाबरोबर कोणती संख्या आहे? 125 आहे. म्हणजे हे समीकरण मिळेल आपल्याला. तर यावरून x ची किंमत काढता येईल. पहा, तर x बरोबर काय होईल? 125. हे 6 इकडे अंशामध्ये जातील आणि छेदामध्ये 5 येतील. बरोबर आहे. यावरून x ची किंमत काय निघेल? 5 1 5, 5 2 10, येथे 2 राहतील, 5 5 25, 25 गुणिले 6 म्हणजे किती होतील? 150. x ची किंमत किती आली? 150. आता हे आलेली किंमत x ची म्हणजे काय? त्या संख्येच्या 1/3 भागाबरोबर किती? म्हणजे 150चे 1/3 भाग कोणता होईल? म्हणजे ती संख्या कोणती आहे? 150 आहे. तर आता या संख्येच्या 1/3 भागाबरोबर किती? म्हणजे x चे 1/3 भाग. तर काय होणार आहे? x म्हणजे काय? 150, त्याचा 1/3 भाग घ्यायचा आपल्याला. पहा, ही काटाकाटी करता येईल. 3 1 3, 3 5 15 आणि 0 म्हणजे किंमत किती येणार आहे? 50. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, दुसरा प्रश्न, एका संख्येत 3 मिळून एक संख्या माहीत नाही आपल्याला, समजा x समजू आपण. त्या संख्येत 3 मिळवायचे. 3 मिळविले आपण, 3 ने भागल्यास या संख्येला 3 ने भागायचे, तर उत्तर किती येते? 10 येते. पहा, तर आता यावर x ची किंमत काढता येईल आपल्याला. म्हणजे x + 3 बरोबर काय होईल? हे 3 या साईडला गुणाकारात जातील, म्हणजे 10 गुणिले 3 30 होतील. बरोबर आहे. यावर x ची किंमत काय येईल? हे 3 या बाजूला वजा होतील, म्हणजे 30मधून 3 जातील, म्हणजे 30 - 3 म्हणजे x ची किंमत काय येणार आहे? पहा, 27. x ची किंमत 27 आली. नंतर त्याच संख्येत 8 मिळविले, म्हणजे आता या x मध्ये आपण 8 मिळविले. x मध्ये जर 8 मिळविले, 7 ने भागल्यास x मध्ये 8 मिळविले आणि 7 ने भागल्यास उत्तर किती येते? पहा, 5 येते. x + 8 बरोबर काय होईल? 7 गुणिले 5 35 होतील. बरोबर आहे. म्हणजे येथे x बरोबर किती येणार आहे? 35मधून हे 8 जातील, 35मधून 8 गेले म्हणजे x ची किंमत किती येईल? 27. पहा, दोन्ही बाजू आपल्या समान आहेत. ती संख्या कोणती असणार आहे? 27. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, तिसरा प्रश्न, x वर्षापूर्वी नंदा व कांता यांच्या वयांची बेरीज 25 वर्षे होती. पहा, x वर्षापूर्वी नंदा म्हणजे n घेऊ आपण आणि कांता म्हणजे k. नंदा आणि कांता यांच्या वयांची बेरीज किती होती? 25 होती. पहा, x वर्षापूर्वी वयांची बेरीज किती होती? 25 वर्ष. x वर्षापूर्वी हे x वर्षापूर्वी. तर मग आज किती असेल? पहा, आज किती असणार आहे? हे x प्लस होतील, n + x होईल आणि k + x होईल. बरोबर आहे. तर मग या बाजूला काय होणार आहे? दोघांच्या वयांची बेरीज n आणि k, ह्या दोघांच्या वयांची बेरीज 25 आहे, परंतु x आणि x म्हणजे हे काय होतील? 2x होतील. पहा, नंतर काय आपल्याला विचारलेलं आहे? तर आणखी y वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती होईल? म्हणजे आज जे कांताचं आणि नंदाचं वय आहे त्यामध्ये y वर्षे ॲड होतील. y वर्षानंतर म्हणल्यावर म्हणजे y वर्षे अजून ॲड होतील. बरोबर आहे. म्हणजे y वर्षानंतर काय होणार आहे? ह्या n आणि x म्हणजे आजचं वय नंदाचं आहे, त्यामध्ये y वर्षे ॲड होतील. बरोबर आहे. आणि कांताचं वय हे आजचं झालं k + x आणि त्यामध्ये y ॲड होतील, म्हणजे काय होणार आहे? पहा, हे 25 + 2x. पहा, हे y आणि हे y म्हणजे काय होईल? 2y. हे काय येणार आहे? 25 + 2x + 2y
याला तर आपण असं लिहू शकतो पहा 2x प्लस 2y प्लस 25 बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट पहा येथे आपल्याला फक्त xची किंमत किती आहे ती काढायची आहे. दिलेलं काय लिहून घेऊ आपण 7/8. येथे भागाकार चिन्ह आहे पहा, ते जर चिन्ह आपण गुणाकारामध्ये केलं तर अंशाचा छेद होतो आणि छेदाचा अंश होतो हे आपल्याला माहीत आहे बरोबर आहे. म्हणजे येथे 40 आहेत छेदामध्ये तर अंशामध्ये जातील, अंशामध्ये 21 आहे तर छेदामध्ये येतील आणि उजवी बाजू जशास तशी. आपल्याला फक्त xची किंमत काढायची आहे. येथे गुणाकार असल्यामुळे आपण काटाकाटी करू शकतो, तिरपी काटाकाटी करता येते आपल्याला कारण गुणाकार चिन्ह आहे. येथे जर प्लस किंवा मायनस असेल तर अशी काटाकाटी करता येत नाही, परंतु येथे गुणाकार असल्यामुळे 8 1 8 8 पंचे 40 बरोबर आहे. एक छेदातला तर एक अंशातला 7 1 7 तर 7 त्रिक 21. काय राहिलेलं आहे 5/3. 5/3 बरोबर काय आहे 17.5/x बरोबर आहे. आपल्याला xची किंमत काढायची तर आपण तिरपा गुणाकार करू असा, म्हणजे ह्या दोन बाजू समीकरणाच्या मिळतील आपल्याला. 5 गुणिले x म्हणजे 5x होणार आहे आणि इकडे काय होईल 3 गुणिले 17.5 बरोबर आहे. तिरपा गुणाकार आपल्याला xची किंमत काढायची आहे म्हणजे x बरोबर काय होईल हे 3 गुणिले 17.5 आणि हे गुणाकारातले 5 इकडे भागाकारामध्ये येतील बरोबर आहे. आता 17.5 गुणिले 3 हा गुणाकार किती येणार आहे 3 5 15 हातचाला 1 3 7 21 आणि 1 22 हातचाले 2 3 1 3 आणि 2 5 0.1 अंकानंतर म्हणजे 52.5 येणार आहे हा गुणाकार बरोबर आहे. हा गुणाकार केला आपण 52.5 आला आणि भागिले 5 काय होईल 5 1 5 2 लहान आहेत म्हणजे ते शून्य घ्यावं लागेल आपल्याला. मग आता 5 5 25 होतील. पॉईंट कुठे येईल आपला येथे येईल 10.5. एक्सची किंमत किती येईल 10.5 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट पहा मित्रांनो, सोपा प्रश्न आहे, 2019च्या परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. येथे आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. दिलेलं समीकरण कसं आहे x + 3 भागिले 4 आहे आणि 4x - 2 भागिले 9 आहे. आपल्याला एक्सची किंमत काढायची. आपण काय करू तिरपा गुणाकार करू म्हणजे 9 गुणिले x + 3 होईल बरोबर आहे आणि बरोबर हे 4 गुणिले 4x - 2. पहा आता 9ने हा कंस गुणाकार करून घेऊ म्हणजे 9x होतील आणि प्लस 27 होतील बरोबर आहे. 9ने x ला गुणाकार केला आणि 9ने 3 ला पण गुणाकार केला. त्याप्रमाणे 4ने 4x ला गुणाकार करायचा आणि 4ने -2 ला गुणाकार करायचा. 4 चौक 16x होतील आणि -8 होतील. पहा आपल्याला एक्सची किंमत काढायची. एक्सच्या टर्म आपण एका साईडला आणू आणि अंक एका साईडला, म्हणजे आता इथे 9x आहे, हे 16x या साईडला आले तर -16x होतील कारण इकडे प्लस आहेत आणि इकडे -8 या साईडचे प्लस 27 या साईडला -27 होतील बरोबर आहे. पहा 16 मधून 9 गेले तर किती राहतील 7 राहतील 7x, परंतु चिन्ह कोणतं येईल मोठ्या संख्येचं मायनसचं. बेरीज होणार आहे चिन्ह कोणतं येणार आहे -27 आणि 8 35. पहा दोन्ही साईडला मायनस मायनस आहेत कॅन्सल होतील म्हणजे 7x बरोबर 35. म्हणजे एक्सची किंमत किती येणार आहे 7x बरोबर 35. x बरोबर 35 7 भागाकारामध्ये येतील 7 1 7 7 5 35 म्हणजे एक्सची किंमत किती येईल 5. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 6वा प्रश्न मित्रांनो, 50 पैशाला 1 पेरू आहे. 50 पैशाला 1 पेरू येतो आणि 5 रुपयाला 1 सफरचंद. 5 रुपयाला 1 सफरचंद आहे पहा. एका पेरूची किंमत 50 पैसे आणि एका सफरचंदाची किंमत किती आहे 5 रुपये. तर आपल्याकडे एकूण किती रुपये आहेत 26 रुपये आहेत. 26 रुपये आहेत आणि या 26 रुपयामध्ये आपल्याला 25 फळं विकत घ्यायची आहेत. 25 फळे विकत घ्यायची आहेत. तर सफरचंद किती विकत घ्यावी लागतील हे आपल्याला काढायचं आहे. सफरचंदाची संख्या किती, सफरचंद किती घ्यायची आपल्याला, कारण सफरचंदाची किंमत जास्त आहे. तर पहा आता समजा आपण सफरचंद 1 घेतला, सफरचंद
1 घेतला तर आपल्याला पेरू किती घ्यावे लागतील? कारण फळं 25 पाहिजेत. सफरचंद 1 घेतला तर पेरू किती घ्यावे लागतील? 24 घ्यावे लागतील. म्हणजे फळांची संख्या किती होणार आहे? 25 होईल. परंतु किंमत किती पाहिजे आपल्याला? 26 रुपये यायला पाहिजे. 26 येईल का? एका सफरचंदाची किंमत किती होईल? 5 रुपये. आणि 24 पेरूची किंमत किती होईल? 12 रुपये होईल. कारण 1 रुपयामध्ये 2 पेरू येतात. म्हणजे हे किती होतील? 12 आणि 5 17 रुपये व्हायले हे. म्हणजे आपल्याला किती पाहिजेत? 26 रुपये. म्हणजे हे एक सफरचंद घेता येणार नाही आपल्याला. जर आपण 2 सफरचंद घेतले तर आपल्याला पेरू किती घ्यावे लागतील? मग आपल्याला फळे किती पाहिजेत? 25. म्हणजे 2 सफरचंद घेतले तर पेरू आपल्याला 23 घ्यावे लागतील. बरोबर आहे. 2 सफरचंदाची किंमत किती होईल? 10 रुपये होईल. आणि 23 पेरूची किंमत किती होणार आहे? 11.5 रुपये होईल. दोघांची बेरीज 26 रुपये येईल का? येणार नाही. किती होईल? 21 रुपये होतील. म्हणजे 2 सफरचंद पण आपल्याला घेता येणार नाहीत. जर आपण 3 सफरचंद घेतले तर आपल्याला पेरू किती घ्यावे लागतील? 22 पेरू घ्यावे लागतील. बरोबर आहे. मग 3 सफरचंदाची किंमत किती होणार आहे? 5 रुपयाला 1 आहे म्हणजे 15 रुपये किंमत होईल. 22 पेरू आहेत तर 22 पेरूची किंमत किती होईल? 11 रुपये होईल. ही बेरीज किती येईल? 26 रुपये होईल. पहा, पैसे किती झाले? 26 रुपये झाले. आणि फळे किती झाली? 22 आणि 3 25 फळं. 25 फळे झालीत आणि 26 रुपये झालेले आहेत. तर आपल्याला सफरचंद किती घ्यावे लागतात? 3. जर आपण 3 सफरचंद घेतले तर आपल्याला 25 फळं 26 रुपयामध्ये घेता येतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 7वा प्रश्न मित्रांनो. ₹15च्या तिकिटांची संख्या ₹20च्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 2 ने कमी आहे. म्हणजे कमी कोणते आहेत? 15 रुपयाची तिकीट आहेत आणि जास्त काय आहेत? 20 रुपयाची तिकीट आहेत. तर एकूण ₹670ची तिकिटे घेतल्यास 15 रुपयाची तिकिटे किती हे आपल्याला काढायचे. 15 रुपयाची तिकिटे किती? पहा, काही तिकीट असे आहेत की प्रत्येकाची किंमत किती आहे? 15 रुपये आहे. आणि काही तिकिटे असे आहेत की त्यांची किंमत 20 रुपये आहे. तर जेवढी 20 रुपयाची तिकीटे आहेत, समजा 1 समजू आपण, त्यापेक्षा 2 ने कमी 15 रुपयाची तिकीट आहेत. म्हणजे हे किती होतील? x - 2 होतील. बरोबर आहे. समजा 20 रुपयाची तिकीटे x, समजा ₹20ची तिकिटे x समजू आपण. मग तिकिटांची किंमत किती होणार आहे? या दोघांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. समजा 10 तिकीट असतील तर 200 रुपये होतील. 5 तिकीट असतील तर 100 होतील. तिकीटं x आहेत म्हणजे यांची किंमत किती होईल? 20x. म्हणजे 20 रुपयाच्या तिकिटाची किंमत किती होईल? 20 गुणिले x म्हणजे 20x होईल. बरोबर आहे. त्याप्रमाणे 15 रुपयाची तिकिटे किती आहेत? x - 2 आहेत. x - 2 आहेत. 20 रुपयाच्या तिकिटापेक्षा 2 ने कमी आहेत म्हणजे x - 2. तर आता ही किंमत किती होणार आहे? म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार. बरोबर आहे. मग 15 रुपये तिकिटाची किंमत किती होणार आहे? एकूण किंमत 15 रुपये तिकिटाची किंमत 15 गुणिले ही किंमत x - 2. समजा हा गुणाकार करून घेऊ आपण. 15x होतील -30 होईल. ही होणार आहे 15 रुपये तिकिटाची किंमत. बरोबर आहे. आता एकूण ₹670ची तिकिटे घेतल्यास म्हणजे एकूण 15 रुपयाची आणि 20 रुपयाची असे मिळून किती घेतले? 670 रुपयाची तिकिटे घेतलेले आहेत. पहा आता तिकिटाची किंमत 20x आणि प्लस 15x - 30 हे तिकिटे घेतलेले आहेत आपण आणि हे तिकिटे घेतलेले आहेत. बरोबर आहे. दोघांची बेरीज किती दिलेली आपल्याला? 670 रुपयाची तिकीट आहेत. यावरून x ची किंमत काढता येईल. 20x आणि 15x म्हणजे 35x होतील. -30 बरोबर 670 म्हणजे 35x बरोबर काय होईल? हे 30 या साईडला प्लस होतील म्हणजे 670 + 30. बरोबर आहे. म्हणजे 35x बरोबर काय होईल? 670 आणि 30 म्हणजे 700 होतील. x ची किंमत काय येईल? 700
भागिले 35 होईल. म्हणजे एक्स बरोबर काय होईल 35 × 35, 35 दोन्ही 70 आणि हा 0. एक्सची किंमत किती येईल 20. एक्स म्हणजे काय आहे 20 रुपयाची तिकिटे आहेत. म्हणजे 20 रुपयाची तिकिटे किती झालीत, संख्या किती आली 20. म्हणजे 20 रुपयाची तिकिटे किती आली 20 आलेली आहेत. आणि आपल्याला कोणते काढायचे आहेत 15 रुपयाचे काढायचे आहेत. तर 15 रुपयाचे किती आहेत x - 2. x - 2 म्हणजे 20 - 2 करावं लागेल आपल्याला. 15 रुपयाची तिकिटे किती असतील x - 2 म्हणजे एक्सची किंमत 20 आहे. म्हणजे 20 - 2 म्हणजे किती येतील 18. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. 3 अपूर्णांकाचा छेद समान असून अंशस्थानी अनुक्रमे हे अंक आहेत. पहा अंशस्थानी हे अंक आहेत, 3 अपूर्णांक आहेत आणि छेद सारखा आहे. आणि ह्या अपूर्णांकांची बेरीज 2 आहे. तर छेदस्थानी अंक किती. पहा अपूर्णांकाचा छेद समान आहे म्हणजे आपण x समजू. म्हणजे अपूर्णांक कोणते होतील ते 10/x यांची बेरीज पण दिली म्हणजे 11/x आणि 13/x यांची बेरीज किती आहे 2. तर छेदस्थानी किती म्हणजे एक्सची किंमत काढायची आपल्याला. पहा छेद सारखा आहे म्हणजे आपण एकच छेद घेणार आणि अंशाची बेरीज करणार. काय होईल 10 + 11 + 13 बरोबर 2. ही बेरीज किती होईल 34/x बरोबर 2. एक्सची किंमत काढायची, तिरपा गुणाकार करू. x × 2 म्हणजे 2x होतील. 34 × 1 म्हणजे 34 होतील. बरोबर आहे. यावर एक्सची किंमत काढता येईल. x बरोबर 34/2 होईल. काय येईल 2 × 2 = 2 × 7 = 14 म्हणजे एक्सची किंमत किती येईल 17. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका संख्येची 9 पट. समजा एक संख्या x घेऊ आपण, त्या संख्येची 9 पट म्हणजे काय होईल 9x व 5 पट 5 पट घेतली म्हणजे काय होईल 5x. यातील फरक दिला आपल्याला म्हणजे वजाबाकी. म्हणजे 9 पट आणि 5 पट यातील फरक किती दिलेला आहे 144. पहा यावर एक्सची किंमत काढता येईल आपल्याला. 9x मधून 5x गेले 4x राहतील बरोबर 144. म्हणजे x बरोबर काय होईल 144/4. x बरोबर 4 × 3 = 12 2 राहतील आणि 4 × 6 = 24. एक्सची किंमत काय येईल 36. नंतर आपल्याला विचारलं काय तर त्या संख्येची 2/3 पट किती. म्हणजे ह्या एक्सची किती काढायची आपल्याला 2/3. एक्सचे 2/3. एक्स म्हणजे काय आलेलं आहे 36 गुणिले 2/3. पहा 36ला 3 ने भाग देऊ. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. तर काय येणार आहे 12 × 2 म्हणजे काय होईल 24. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, 10वा प्रश्न मित्रांनो, रामरावांनी एक शिलाई मशीन हप्त्यावर खरेदी केलेलं आहे म्हणजे इन्स्टॉलमेंटवर. प्रथम त्यांनी रोख 1000 रुपये दिलेले आहेत म्हणजे 1000 रुपये नगदी दिलेत आणि 6000 रुपयाचे 5 हप्ते घेतलेले आहेत. म्हणजे एकूण मशीन 7000 रुपयाची घेतलेली आहे, 1000 रुपये दिलेले आहेत, 6000 रुपये 5 हप्त्यामध्ये द्यायचे आहेत. पहा हे 6000 रुपये हे एकूण 6000 रुपये 5 हप्त्यामध्ये भरायचे आहेत. पहा आपल्याला कंडिशन काय दिली प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयाने कमी होता तर पहिला हप्ता किती रुपये होता. समजा पहिला हप्ता x समजू आपण. समजा पहिला हप्ता x. मग प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 ने कमी होता म्हणजे दुसरा हप्ता किती येणार आहे. मग दुसरा हप्ता यापेक्षा 50 ने कमी येणार आहे बरोबर आहे. तिसरा हप्ता हा 100 ने कमी होईल. चौथा हप्ता 150 ने कमी होईल. प्रत्येक हप्त्यामध्ये 50चा फरक आहे, कमी कमी होते 50-50 बरोबर आहे. पाचवा हप्ता किती येईल. पाचवा हप्ता 5च हप्ते भरायचे आहेत. पाचवा हप्ता x - 200चा येणार आहे. पहा आता 6000 रुपये 5 हप्ते आहेत. ही बेरीज किती होईल. एवढे पैसे जर
ही बेरीज किती होणार आहे, हे 5x होतील आणि हे मायनस 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 आहे म्हणजे मायनस सगळ्यांची बेरीज किती होईल, 200 300 400 500 500 बेरीज होईल बरोबर आहे. आणि ही किंमत किती आहे, एकूण 6000 रुपये भरायचे आहेत म्हणजे ही किंमत बरोबर 6000 रुपये. यावरून एक्सची किंमत काढता येईल. 5x बरोबर काय होईल, हे 500 या साईडला गेले तर 6500 होतील बरोबर आहे. म्हणजे एक्स बरोबर काय होणार आहे, 6500 भागिले 5 होईल. एक्स बरोबर 6500ला 5ने भाग केला, 5 एक 5 5 त्रिक 15 0 0 1300 म्हणजे एक्सची किंमत किती येईल, 1300. एक्स म्हणजे काय, पहिला हप्ता म्हणजे पहिला हप्ता कितीचा येईल, 1300 रुपयाचा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. दुसरा हप्ता म्हणलं तर किती येणार आहे, 1300 मधून 50 कमी होतील म्हणजे हा 1250चा येणार आहे, हा 1300चा, हा 1250चा, 1300 मधून 100 कमी होतील म्हणजे हा 1200 येणार आहे बरोबर आहे. त्याप्रमाणे हा किती येईल, 1150 आणि हा किती येणार आहे, 1100चा. तिसरा चौथा कोणताही विचारला असता तरी यावरून काढता येईल आपल्याला. फक्त पहिला हप्ता काढला आणि दिलेल्या कंडिशनप्रमाणे आपण ही अरेंजमेंट केली तर आपल्याला हप्ते काढता येतात. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.